नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तो बघा सकाळी 11 वाजता पाऊस आला. 10 वाजताच गेलो होतो सोयाबीन काढायला ना. 11 वाजता पाऊस आला ना. आता वाजले 3:30. आता उघडलाय पाऊस. घरात काय चेन बसनाच कोणालाच. एक झोप काढून चाललं शेतामध्ये पुन्हा सोयाबीन काढायला. कुटी वगैरे करून ठेवली. आता 4 वाजता लाईट जाईल तर शेतात चाललंय. बघू किती तुमच्याकडे कसं वातावरण आहे. 2 दिवस खूप छान असं ऊन पडलेलं होतं, त्यामुळे मग सोयाबीन काढायला सुरुवात केली होती कालपासून. कारण परवा जास्त पाणी होतं शेतामध्ये, त्यामुळे मग काल. आणि बघा कांदो काल एवढं वाळलं होतं ना, आज बघा वल्ल वल्ल झालंय. आता बघू, नुसता चिखलच येतोय, पण त्यातली त्यात येत होतं काढता, म्हणून काढायला सुरुवात केली. सगळीकडे तीच धांदल चाललेली आहे सोयाबीन काढायची. बघू शकता, बॅक कॅमेरीने दाखवते. प्रत्येकाकडे सोयाबीन पावसामुळे काढायला लेटच झालेलं आहे. नशीब ते हातात तरी आले आता 2 दिवसपासून उघाड दिल्यामुळं. इकडं पण काढायचं चाललेलं आहे आणि इकडं आमचं सकाळी झाकून ठेवलं होतं सगळीकडंच. आणि वातावरण तर ढगाळच आहे. आज वाटतं पाऊस येईन. आत्ता सकाळतून असं वातावरण, तरी पण काढायला आलेलो आहे शेतामध्ये. तर थोडंसं उघडलेलं आहे पाऊस. तर कसं चाललंय काढायचं. कागद सगळीकडेच कागद बघा. पाऊस जास्त झाला आणि त्यामुळे ना पूर्ण असं सोयाबीन काळं झालेलं आहे. आतून दाणं पांढरं आहे, पण वरून जास्त पांढरं. आणि चपला वगैरे तर घालता येत नाही, चिखलातच काढावं लागत आहे. आणि आता सुकलंय जास्त असं, म्हणजे मग काढायचं चालले. आणि वाहून आणत आहे आता, काढले जेवढं. आणि अशा पद्धतीने ना नंतर झाकून, नंतर काय सुटोय केलं नाही, अशा पद्धतीने झाकून ठेवलं आहे. पुन्हा सकाळच्या पारी उघडायला. रात्रीचं काय सांगा, पाऊस येईन म्हणून. चला मग, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर अर्ध काढून झाल्या, तो अर्ध राहिले. अर्ध आहे राहिले काढायचं, ते ना पाण्यातलंच आहे, पाण्यातच काढावं लागेल. पाणी असं तळ्यावानी पाणी आहे, स्वच्छ असं तळ साचल्यावानी पाणी. चला मग, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता असं राड्यामध्ये काढतंय सोयाबीन.